जय महाराष्ट्र मित्रांनो, सन 1998 एक अमेरिकन व्यक्ती $8 बिलियन मध्ये एक आयलंड खरेदी करतो. नकाशामध्ये पहा, 75 एकरचा हा आयलंड कॅरिबियनमध्ये युनायटेड स्टेट वर्जिन आयलंडचा हिस्सा होता, ज्याचं नाव होतं लिटल सेंट जेम्स. बाहेरून पाहिला तर हा आयलंड स्वर्गापेक्षा कमी नव्हता. एक सुंदर बीच, खूप सारं ग्रीन वातावरण आणि मध्येच एक लक्झरी बंगला. चारी बाजूला लक्झरी गेस्ट विलास आणि 2 मोठे स्विमिंग पूल्स, जिम आणि एक मोठा हेलिपॅड होता. पण या स्वर्गामध्ये दडलेलं होतं एक असं खतरनाक रहस्य की ज्यामुळे येथील आसपासच्या आयलंडचे लोक या आयलंडला पी डॉल्फिन नावाने ओळखतात. इथे 12 ते 17 वर्षाखालील मुलींची ट्रॅफिकिंग केली जात होती. त्यांना सेक्शुअली अब्यूज्ड केले जात होते. बिचाऱ्या मुली तिथून पळू शकत नव्हत्या, कारण चारही बाजूला समुद्र होता. एकदा 15 वर्षाच्या मुलीने पाण्यात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला लगेच पकडण्यात आले आणि तिचा पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला. सर्वात जास्त हैराण करणारी गोष्ट ही आहे की या आयलंडमध्ये कोण कोण येत होते. जगभरातील श्रीमंत लोक, फेमस सेलिब्रिटीज, ज्यामध्ये खूप मोठे मोठे नाव सामील आहेत. ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू, सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग, कॉमेडियन क्रिस टक्कर आणि किती पॉलिटिशियन्स इथे आले होते. त्यांच्यासाठी इथे पार्टी ऑर्गनाईज केली जायची. पण प्रश्न हा आहे की या आयलंडचा मालक कोण होता, आणि मालकाचं नाव असं आहे जेफ्री एप्स्टीन. जेफ्री एप्स्टीन ब्रोकलीमध्ये मॅथ्स शिकवण्यासाठी, लहान मुलांना मॅथ्स शिकवण्यासाठी एक स्कूल टीचर होता. पण त्याला नशिबाने मात्र अशी साथ दिली की तो अरबपती लोकांचा फायनान्शियल ॲडवायझर बनला. जवळपास $60 करोड संपत्ती मिळवून जमा करून तो मल्टीमिलियनर बनतो. त्याच्या मित्रांमध्ये बिल क्लिंटन, ट्रम्प, इस्रायलचे पूर्व प्रधानमंत्री यहूद बराक हे सुद्धा सामील होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अमेरिकेमधील सर्वात मोठ्या स्कॅन्डलचा सत्य. एप्स्टीन आयलंडवर जे काही घडत होतं ते खूप साऱ्या वर्षांपर्यंत लपून राहतं. 2005 मधील एक छोटीशी पोलीस कंप्लेंट या केसचा मोठा ट्रिगर पॉइंट बनतो. मार्च 2005 ची गोष्ट होती. फ्लोरिडा पाम बीच एरियामध्ये एक 14 वर्षाची मुलगी व तिचे आई वडील मिळून एक पोलीस कंप्लेंट करतात. ती मुलगी सांगते रॉयल पाम हायस्कूलमध्ये तिच्यासोबत असणारी एक क्लासमेट तिला एका श्रीमंत माणसाच्या घरी घेऊन गेली होती. तिला सांगितलं गेलं की फक्त मसाज करायची आहे, तिला $200 ते $300 मिळतील. पण तिथे गेल्यानंतर वेगळंच काही घडलं. एप्स्टीन तिच्यासमोर एका टॉवेलमध्ये दिसतो. त्या मुलीला क्लॉथ रिमूव्ह करायला सांगतो आणि त्या मुलीसोबत मॉलेस्ट होतो. पोलिसांनी विक्टमला विचारलं, अजून एखादी मुलगी आहे का जी एप्स्टीनकडे गेली असेल. तिने 2 नावं सांगितले आणि त्या 2 मुलींसोबत बोलल्यानंतर अजून 2 नाव समोर आले. आणि जेव्हा त्या पण 2 मुलींसोबत बोलणं झालं तर अजूनही 2 मुलींचे नावं समोर आले. पोलिसांना आश्चर्य झाला. ही लिस्ट थांबतच नव्हती. एका विक्टमसोबत ट्रॅक करता करता 2 विक्टम अजून समोर यायच्या. काही महिन्यांमध्ये पाम बीच पोलीस टीमने 35 विक्टमची ओळख पटवली आणि त्यांना ट्रॅक करायला सुरुवात केली. यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना म्हणजे ही की सर्व मुलींची गोष्ट सारखीच होती. सर्वांना एकच बहाणा देऊन बोलवलं जात होतं. He led me up a staircase and we made a right into Jeffrey's room and Jeffrey laying naked on the massage table. यात जास्त 13 ते 16 वर्षाच्या मुली होत्या आणि त्या गरीब परिवारामधून येत होत्या. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मुलींना पेरेंट्स नव्हते, त्या एकट्या राहत होत्या. I really wanted this job, so I opened up to them. I said, look, this is an opportunity of a lifetime for me. I've been on the streets, I've been abused, and that's the worst thing that I could have done, because I just let them know that I'm vulnerable and I'm not perfect type. पोलिसांनी पाहिलं की ही काही छोटी केस नाहीये, ही प्रॉपरली एक पिरामिड स्कीम होती. मुलीला मुलगी आणण्याचे पैसे मिळायचे. हेच कारण होती की पहिली मुलगी आणायची दुसरीला, दुसरी आणायची तिसरीला आणि तिसरी आणायची चौथीला. याच प्रकारे एक साखळी तयार झाली आणि यामुळे जास्तीत जास्त वय मुलींचं 16 ते 18 पर्यंत होतं. मे 2006 पर्यंत पाम बीच पोलिसांनी एप्स्टीनच्या विरोधात पूर्ण केस फाईल बनवली.
हा केस ॲक्च्युली एवढा स्ट्रॉंग होता की जुलै 2006मध्ये FBI ने देखील इन्व्हेस्टिगेशन सुरू केली आणि त्याला नाव दिलं ऑपरेशन लीप इयर आणि 53 पानांची एक फाईल बनवली. फ्लोरिडापासून ते मेक्सिकोपर्यंत जे विक्टम्स होते त्यांची स्टेटमेंट घेतली गेली आणि एप्स्टीनवर इंटरनॅशनल सेक्स ट्रॅफिकिंगचा केस लावला गेला. I was 16 years old. 17, 14 years old. This is me. This was me. This is me. When I met Jeffrey Epstein. This is me when I met Jeffrey Epstein. 36 नाबालिग विक्टम्स, FBIची इन्व्हेस्टिगेशन आणि खूप सारे सबूत आणि खूप हेवी चार्जेस. जेफ्री एप्स्टीन सारख्या माणसाला जेलमध्ये जिंदगीभर सडायला पाहिजे होतं. पण सत्य हे आहे मित्रांनो की पडद्यामागं काही वेगळंच चालू होतं. मायामीची फेडरल अटर्नी अलेक्झांडर अकोस्टा एप्स्टीनच्या वकिलांसोबत एक सिक्रेट डील करत होता. ही डील एप्स्टीनला वाचवण्यासाठी होतं, ज्यामध्ये एप्स्टीनला फक्त प्रॉस्टिट्यूशनचा गुन्हा स्वतःवर घ्यायचा होता आणि स्वतःला गिल्टी फील करायचं होतं. आणि असं केल्यामुळे त्या बदल्यात त्याला आणि त्याच्या मित्रांना बदल्यामध्ये कोर्टाने इम्युनिटी दिली, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही केस चालणार नाही. आणि सर्वात मोठी हैराण करणारी घटना म्हणजे या डीलला सीज केलं गेलं होतं, म्हणजे या डीलला कधीही कोणी पाहू शकत नव्हतं. विक्टम्सला म्हणजे बिचाऱ्या मुलींना देखील हे सर्व सांगितलं गेलं नव्हतं. पण अमेरिकेच्या कायद्यानुसार विक्टम्सला अशा कुठल्याही डीलविषयी सांगणे मॅन्डेटरी आहे. 30 जानेवारी 2008 जेफ्री एप्स्टीन कोर्टामध्ये दाखल होतो आणि जसे डीलमध्ये घडलं होतं, जी डीलमध्ये ठरलं होतं त्या ठरल्याप्रमाणे तो स्वतःला 2 चार्जेसमध्ये गिल्टी फील करून घेतो आणि त्यानंतर त्याला फक्त 18 महिन्याची सजा सुनावली जाते. या शिक्षेदरम्यान एप्स्टीनला पाम बीच काउंटी जेलच्या प्रायव्हेट विंगमध्ये ठेवलं जातं. त्याला हप्त्याच्या 6 दिवस 12 घंटे तेथील लक्झरी ऑफिसेसमध्ये जाण्याची परमिशन दिली गेली. हा त्या लेवलचा फर्स्ट क्लास जेल होता की ज्यामध्ये जेफ्री एप्स्टीन फक्त झोपण्यासाठी जायचा. यानंतर त्याची जी शिक्षा आहे ती पूर्ण होण्याच्या अगोदर 5 महिन्या अगोदर जुलै 2009मध्ये त्याला जेलमधून बाहेर काढलं जातं. आणि हे सर्व पॉसिबल झालं त्या सिक्रेट डीलमुळे, एप्स्टीनला डील करून देणाऱ्या अलेक्झांडर अकोस्टामुळे. आणि स्टोरीमध्ये ट्विस्ट पहा, हाच अलेक्झांडर अकोस्टा एप्स्टीनच्या मित्राच्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या सरकारमध्ये सेक्रेटरी ऑफ लेबर बनतो. For Secretary of the Department of Labor will be Mr. Alex Acosta. आता पुढील अनेक वर्ष जेफ्री एप्स्टीन एक नॉर्मल लाईफ जगतो, त्याला काहीही होत नाही. त्याच्या प्रायव्हेट प्लेनमध्ये फिरतो आणि त्यानंतर त्याच्या आयलँडवर लॅविश पार्टी शो करतो, खूप पॉवरफुल लोकांशी मिळतो आणि आपली स्टोरी इथेच संपते आणि विलन वाचतो. पण दुनियाच्या एका कोपऱ्याला एक फेमस जर्नलिस्ट होती जिने ठरवलं होतं की ही त्या एप्स्टीनला शिक्षा देईल म्हणजे देईल. जुली नाईब ब्राऊन ही एक अमेरिकन इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होती. ही मायामी वृत्तपत्रासाठी काम करत होती. सन 2009 साली जेव्हा जेफ्री एप्स्टीनला जेलमधून सोडवलं गेलं त्यानंतर ही या केसला क्लोजली फॉलो करत राहिली. वर्षानुवर्ष केसला स्टडी केल्यानंतर ही तिचे रिपोर्ट्स नोव्हेंबर 2018मध्ये पब्लिश करते. एक नाही, दोन नाही, एप्स्टीनच्या सर्व गुन्ह्यांचा जो पास्ट आहे तो सिस्टमने त्याला कशा प्रकारे वाचवला सर्व पब्लिश करते. आणि जुलीने या सिरीजला परवर्जन ऑफ जस्टिस असं नाव दिलं. मीडियामध्ये ही पोस्ट धमाका घेऊन येते आणि पब्लिकचा राग खूप जास्त खवळून उठतो आणि एप्स्टीनच्या विरोधात पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेशन करण्याची माग सुरू करतात. आणि पब्लिकच्या खूप साऱ्या प्रेशरमुळे न्यूयॉर्कमध्ये पुन्हा एकदा एप्स्टीनच्या विरोधात इन्व्हेस्टिगेशन सुरू होते. खरं तर जुलीने तिच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये 80पेक्षा जास्त विक्टम्स आयडेंटिफाय केले होते. या रिपोर्टमध्ये त्यांनी अर्टचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना डॉक्युमेंट केले. पुरावे खूप स्ट्रॉंग आणि क्लिअर होते. जेफ्री एप्स्टीनला 2019मध्ये पुन्हा एकदा अरेस्ट केले जाते. यावेळी सरळ सेक्स ट्रॅफिकिंगची गुन्हे दाखल झाले त्याच्यावरती आणि यावेळी त्याला 38 वर्षाची जेल होऊ शकत होती. पुन्हा एकदा आपल्या स्टोरीमध्ये खूप मोठा ट्विस्ट येतो. जुली क्नाइपला मारून टाकले का, नक्की झाले तरी काय, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील नेक्स्ट पार्टमध्ये सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला
अतिशय लवकर आणि चालू घडामोडीवरती रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट्स मिळत जातील. रामकृष्ण हरी.